नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यातील काळूस गावामध्ये रात्री 1च्या दरम्यान 3 अज्ञात चोरट्यांनी विनायक हनुमंत आरगडे यांच्या घरातील 3 तोळे सोनं, चांदीचे दागिने आणि बचत गटाचे त्यांच्या पत्नीने उचललेले 2,06,400 आणि घरातील रोख रक्कम 24,000 असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला। या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चाकण हद्दीत गोमांस घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आल्याची माहिती विश्व हिंदू परिषद बजरंग दल भीमाशंकर जिल्हा पुणे ग्रामीण गोरक्षा विभागाने दिली आहे। आज पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान गाडीमध्ये गोमांस घेऊन जात असल्याची माहिती मिळाली असताना गोरक्षकांनी चाकण येथील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधून कारवाई करण्याची विनंती केली। आरोपी चालक गाडी सोडून पळून गेला। या गाडीमध्ये अंदाजे 500 किलो गोमांस आढळून आल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं। आळंदीजवळील हनुमानवाडी आणि चरुली खुर्द हद्दीत हातभट्टी दारूची बेकायदा विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई करत आळंदी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। यामध्ये संभानागर राजपूत आणि एक महिला असं दोघांवर गुन्हा दाखल झालेला असून दोघांनीही पोलिसांना पाहताच घटनास्थळावरून पोबारा केला। शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि देशातील इतर राज्यातही कार्यरत असणाऱ्या विनोबा ॲपच्या माध्यमातून विनोबा कथावली हे मासिक प्रसिद्ध करण्यात आले। या मासिकाच्या मे 2025च्या अंकात जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा धानोरे तालुका खेड पुणे शाळेची यशोगाथा प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्यामुळे या शाळेचा लौकिक आता देशपातळीवर पोहोचला आहे। खेड तालुक्यातील दोंदे येथील रस्त्याने गावाकडे जात असताना 24 एप्रिल रोजी सकाळी 9:30च्या दरम्यान मारुती विठ्ठल गुंडाळ यांना एका भरधाव दुचाकी स्वारानं पाठीमागून धडक दिली। त्यामध्ये मारुती गुंडाळ यांच्या मेंदूला जबर मार लागलाय। MH14 GR 3329 या क्रमांकाच्या मोटारसायकलवरील चालक विनय विलास नाईकरे राहणार कमान तालुका खेड याच्यावर खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। आदित्य बिर्ला समूहाची धातू उत्पादनातील प्रमुख कंपनी आणि जगातील सर्वात मोठ्या अल्युमिनियम कंपन्यांपैकी एक असलेल्या हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडनं आज प्रमुख वाहन निर्मात्या महिंद्राच्या अत्याधुनिक ES-UVS VE6 आणि XEV9E या वाहनांसाठी 10,000 अल्युमिनियम बॅटरी एन्क्लोजरच्या पुरवठ्याची यशस्वीरित्या पूर्तता केल्याची घोषणा केली आहे। चाकण MIDC कार्यरत असलेल्या स्कोडा आणि फोक्सवॅगन इंडियानं मागील सीट बेल्टमधील तांत्रिक दोषामुळे त्यांच्या अनेक लोकप्रिय मॉडेल्सच्या 47,000हून अधिक गाड्या परत मागवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। या मोहिमेत स्कोडा, कायलॅक, कुशाक, साल्विया आणि फोक्सवॅगन टिगून तसंच वर्ट्स या मॉडेलचा समावेश आहे। 24 मे 2024 ते 1 एप्रिल 2025 या कालावधीत उत्पादित झालेल्या वाहनांमध्ये मागे सीट बेल्टच्या बकल लाच प्लेट आणि वेबिंगमध्ये दोष आढळल्यानं हा निर्णय घेण्यात आला। सियाम म्हणजेच सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स यांच्या माहितीनुसार या दोषामुळे मागील सीटवरील प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो। कंपनीनं ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत तातडीनं कारवाई सुरू केली आहे। सर्व प्रभावित वाहन मालकांशी संपर्क साधला आहे। सियामच्या अहवालानुसार प्रभावित वाहनांमधील मागील सीट बेल्टच्या बकल लॅच प्लेटमध्ये दोष आहे, त्यामुळे समोरासमोरच्या टक्करीच्या वेळी ती तुटण्याची शक्यता असते। याशिवाय मागील मध्यवर्ती सीट बेल्टच्या वेबिंग आणि उजव्या बाजूच्या सीट बेल्टच्या बकलमध्येही तांत्रिक समस्या आढळली आहे। या दोषांमुळे टक्करीच्या वेळी सीट बेल्ट अपयशी ठरू शकतं, ज्यामुळे मागील सीटवरील प्रवाशांना गंभीर इजा होण्याचा धोका आहे। स्कोडा आणि फोक्सवॅगनच्या एकूण 47,235 वाहनांवर याचा परिणाम झालाय। वरील कालावधीत उत्पादित केलेल्या फोक्सवॅगन टिगून आणि वर्ट्समधील मागील सीट बेल्ट बकल लॅच प्लेट तुटू शकते किंवा मागील मध्यभागी असलेल्या सीट बेल्ट असेंब्लीचे वेबिंग आणि मागील उजव्या सीट बेल्टचे बकल निकामी होऊ शकतं। यामुळे मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते। त्यामुळे अनेक गाड्या आता परत मागवण्यात आल्या। श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750व्या जन्मोत्सवाच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आळंदी देवस्थानाच्या वतीनं 3 मे पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर आळंदी देवस्थान आणि नगर परिषद तसंच पोलीस यंत्रणा आणि ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे। राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणा आता कार्यरत आहेत।
सार्वजनिक वापरातील जमीन, गायरान जमिनी इतर प्रयोजनासाठी वापरण्यावर निर्बंध घालण्यात आले. महसूल आणि वन विभाग तो शासन निर्णय आणि परिपत्रकानुसार गायरान जमिनी मंजूर करताना ग्रामपंचायतीच्या ठरावाबरोबरच ग्रामसभेचा सुस्पष्ट ठराव असून देखील आता बंधनकारक करण्यात आलाय. रोहकल तालुका खेड येथील गायरान गट क्रमांक 220 ही शासकीय जमीन पुणे महामंडळ म्हाडा यांना देताना ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांना विश्वासात न घेतल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाईल असं ग्रामस्थांनी सांगितलंय. या भागात MIDC औद्योगिक टप्पा क्रमांक 5 मध्ये यापूर्वीच मोठे भूसंपादन झालं आहे. मौजे रोहकल येथील गायरान गट क्रमांक 220 ही शासकीय जागा गृहनिर्माणासाठी पुणे महामंडळ म्हाडा यांना मिळावी यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार केलेला आहे. सदर विषयामध्ये आमच्या 1 मे 2025 रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये ही शासकीय जमीन पुणे महामंडळ म्हाडा यांना देण्यास ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी तीव्र विरोध केलेला आहे. या ठिकाणी आमची या गायरान जागेमध्ये आमचा पाझर तलाव आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी 3300 आम्ही झाडे लावलेली आहे. या ठिकाणी ठाकरवाडी आहे, दफनभूमी आहे, आदिवासी समाजाची दफनभूमी आहे, तसेच स्मशानभूमी आहे. त्याच्यामुळं आमचा या प्रकल्पास पूर्णपणे विरोध आहे. आणि हा जर प्रकल्प झाला तर या ठिकाणी जे सांडपाणी व्यवस्थापन आहे ते संपूर्ण सांडपाणी लगत असलेल्या मामा नदीमध्ये जाणार आहे. त्याच्यामुळं चाकणची जी काही पाणी पुरवठा करणारी योजना आहे त्याच्यावर या ठिकाणी परिणाम होणार आहे. तर भविष्यामध्ये या सर्व बाबींचा विचार करता आमच्या रोहकल गावामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या 474 एकर जमिनी संपादित झालेल्या आहेत त्या लोकांच्या सोयीसुविधा आणि ग्रामस्थांच्या सोयीसुविधा या ठिकाणी पुरवण्यासाठी आम्हाला या ठिकाणी सार्वजनिक प्रयोजनासाठी ही जागा ग्रामपंचायतीची आवश्यक आहे. या सार्वजनिक प्रयोजनासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना पत्रव्यवहार करून मागणी केलेली आहे. तरी आमच्या या मागणीचा विचार करून माननीय जिल्हाधिकारी साहेब यावर आम्हाला न्याय मिळवून देते अशी आशा व्यक्त करतो. माझं नाव भरत बारको जाधव, वय 70. माझा जन्म इथं झाला आहे. 4 पिढ्या झाल्या आहे. आम्ही इथे समजा इथून आम्हाला लावलं तर आम्ही जाणार कुठं? सरकारने न्याय कोणत्या व्हरायटीचे आंबे आहेत? आपल्या केशर आंबा आहे, बदामी, गावरानी, राजापुरी आहे. आणि आपलं एकूण किती क्षेत्र गेलं MIDC मध्ये? आपलं एकूण क्षेत्र गेलं 4 एकर 4 गुंठे. 4 एकर 4 10 गुंठे. ओके. आणि गट नंबर 175. ओके. आणि याच्यामध्ये सगळे आपली आंब्याची झाडे. तर मी शासनाला विनंती केली, बाबा माझी आंब्याची बाग आहे, मी गुवाहाटीवरती माझं 93 गुंठे वाचतंय क्षेत्र, मी गुवाहाटीच्या आत बाहेर आणि गावठाणा लगत खेटून. आता माझ्या मोठा जर गट सुटला असेल तर माझा हा गट सोडायला अडचण नाही. माझे 4 गट गेलेले आहे. आणि मी काय म्हणतोय की शासनाला की बाबा माझे वरचे गट आहे ते मी देतो माळरानावरची. पण समजा माझे बागायचे तर याच्यापासून मला लाखो रुपये उत्पन्न मिळतं या झाडापासून आंब्याच्या. मी कसा गट देणार? शासन म्हणते झाडं लावा आणि परत शासनच म्हणते झाडं काढा. आता कसं काय आंब्याची झाडं कशी काय काढायची? आता 22 वर्ष डोक्यावर पाणी घातले, आज फळं 10 वर्ष आले फळं काढते आंब्याची. बघा ना तुम्ही चौकशी करा. ही झाड किती मोठे झाले. जांभळाचे ऐका, जांभळ आहे, फणस आहे, चिक्कू आहे, नारळ आहे, अशी प्रत्येक जातीची फळं आहे माझ्याकडे. एकूण 350 झाडी आहे माझ्या गटामध्ये 175 मध्ये. आणि शासनाने काय केले, ज्या टायमाला हे आपले कृषी अधिकारी तो मोजमापाला आले, मग त्यांनी जर दशरथ लक्ष्मण काचूळ यांची जर 200-350 झाडं असेल तर त्याच्या नावाचे पैसे सोडायला पाहिजे ना. त्यांनी काय केले, एकत्र गटाचं पैसे पाठवलं. म्हणजे एखाद्याने 5च झाडे शेजारच्या शेतकऱ्याची आणि माझी वयवटीत माझी 350 झाडे, पैसे कुणाला पाठवले? समद्याला पाठवले. म्हणजे मी 22 वर्ष पाणी घातलं झाडांना आणि पैसे पाठवले तिसऱ्याला. अशी तऱ्हा झालेली शासनाचं याच्यावर लक्ष नाही. केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्याबद्दल भारतीय जनता पार्टी चाकण शहर मंडळाच्या वतीनं जल्लोष करण्यात आला. पेढे वाटून आणि मोदींना धन्यवादही देण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष शरद गुट्टे पाटील यांच्यासह पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचा नरेंद्र मोदी साहेबांचा NDRFनं वन आपदा मित्रांसाठी मधमाशा पालन शिबिर
सदुंबरे येथे घेतलंय। यावेळेस खेड तालुक्यातील पोलीस पाटील तसंच वन अपदमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते। कारण की ते त्यांचा खायचा पण नसला काही समजा बरसातीत पाणी गिनी समजा काही पाणी चालू असतं मग खातील काय त्यातलं थोडं हनी खाते ना तर आपण शुगर फीड द्या थोडंफार आपला साखरेचा पाक जसं आपण गुलाबजामुनचा पाक बनवतो का नाही तसा द्यायचा। बरसातच्या टायमाला कसं बाहेर निघता नाही येत त्यात वाटी ठेवायची बरे तिला ठेवून द्यायचं त्यात टाकून द्यायचं काळी टाकायची ती खात राहता गुलाबजामुनचा पॅक या सातेरी माशी आहे ठीक आहे जी आपली अंधारात राहते आणि जे 2 नंबर हा आता हे आता काढलं ना तर उन्हाचं यानं खवळलेलं राहील ते चावीन ठीक आहे नाही ना बसून त्याला माशायला आता ही माशी पाहिली तुम्ही जे हे आम्ही चिपकून लावलेलं आहे याला हे दिसते ना हे चिपकून लावलं याच्यावर बनवतात ते पातच ठीक आहे हा याला कोम सीट म्हणतात जे पांढरा लावलेला आम्ही ते कोम सीट 2 फुटाची भेटते विकत भेटते तिकडे। वन आपदा मित्र या सगळ्यांना आज NDRF सदुमरे इथे मधुमक्षिका पालन या विषयावर अत्यंत सुंदर पद्धतीनं झेंडे साहेब आणि त्याचबरोबर गजानन साहेब या NDRFच्या जवानांनी सुंदर अशी माहिती दिली। या 3-3.5 तासाच्या तासामध्ये मधुमक्षिका मधमाशांचे प्रकार त्यानंतर मधुमक्षिका पालन आणि त्याचा एकूण फायदा या विषयावर सुंदर माहिती दिल्याबद्दल आमच्या एकूणच वन आपदा मित्र फॉरेस्ट रेस्क्यू टीम आणि आपदा मित्र यांच्यातर्फे आभार मानण्यात येत आहे। सध्या लग्न आणि तत्पूर्वी होणाऱ्या हळदी समारंभात घरातील मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचा उपक्रम सर्रास सगळीकडे राबवला जातोय। यास लग्नाला येणारी वऱ्हाडी मंडळी देखील दाद देत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। खेड तालुक्यात वडगाव पाटोळा येथील एका हळदी समारंभात मुलींनी केलेल्या नृत्यास उपस्थितांनी देखील अशी दाद दिली आहे। बस नाचू द्या त्यांना आता एकदा अजून। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।